सामाजिक न्याय और विशेष सहायता विभाग ने सरकारी छात्रावास और आवासीय स्कूलों के लिए प्रवेश प्रक्रिया शुरू कर दी है। चालू सत्र के प्रवेश का संशोधित समय सारणी जारी कर दी गई है। सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना, महाविद्यालयांना आणि जे काही या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी असतील त्यांना माझं आव्हान असेल की आता ही जी 10वीच्या नंतर ग्रॅज्युएशनपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया ती सर्व वसतिगृहामध्ये सुरू झालेली आहे। तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी या वसतिगृहाच्या सर्व योजनेचा लाभ आपण घ्यावा, जेणेकरून आपल्याला उच्च शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल। जिन छात्र और छात्राओं को सरकारी छात्रावास में प्रवेश लेना है, उन्होंने संबंधित जिले के सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय से संपर्क करके निर्धारित समय में आवेदन प्रस्तुत करना चाहिए। ऐसा आह्वान डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड़, समाज कल्याण विभाग नागपुर ने किया है। ही मदत शासन फार मोठ्या प्रमाणात करते। जसं वसतिगृहामध्ये आलं तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे 2 वेळचं जेवण, नाश्ता या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असतात। त्यांना निवासाची मोफत सुविधा असते, संगणक, इंटरनेटची मोफत सुविधा असते। त्या ठिकाणी त्यांचं ज्या प्रवेशाला ॲडमिशन झालं असेल त्याचे पुस्तकं मोफत त्यांना दिल्या जातात, गणवेश दिला जातो, त्याचप्रमाणे बूट दिले जाते, छत्री दिली जाते आणि दर महिन्याला विभागीय स्तरावरती 800 रुपये हा विद्यार्थ्यांच्या मेंटेनन्ससाठी सुद्धा दिला जातो। तर अशा प्रकारची एक चांगली योजना अत्यंत गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभाग राबवते। या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि तात्काळ जे आमचे वसतिगृह आहेत, निवासी शाळा आहे, आमचे सहाय्यक आयुक्त आहेत, यांच्या स्तरावर जी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामध्ये सहभागी घ्यावा, अर्ज तात्काळ भरावे, जेणेकरून कोणीही विद्यार्थी, जो गरजू विद्यार्थी आहे तो वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी। आणि माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही एक विनंती राहील की स्टार इंडिया 24 न्यूज यांनी सुद्धा या शासनाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आहे। तर ही जास्तीत जास्त माहिती जनसामान्यापर्यंत, लोकांपर्यंत जाईल, जेणेकरून त्यांना ही प्रवेश प्रक्रिया माहीत होईल। कारण जेवढी आम्ही प्रसिद्धी करतो आहे वेगवेगळ्या स्तरावरून, ती प्रसिद्धी कदाचित चॅनलच्या माध्यमातून गेली तर निश्चितच त्याचा लाभ अनेक गरजू